कवटेमंकाळ तालुका भाजपा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उदयराजे भोसले. कवटेमंकाळ तालुका भाजप पदाधिकाऱ्यांची आज बैठक येथील शासकीय रेस्ट हाऊस या ठिकाणी संपन्न झाली. या बैठकीमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले यांनी कवटेमंकाळ तालुका कार्यकारिणीची नूतन पदाधिकाऱ्यांची जम्बो यादी केली. यावेळी भोसले म्हणाले की या तालुक्याचा राहिलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून भरघोस निधी आणून राहिलेली विकासाची कामे करण्यात येतील. याबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जातील. भाजपची या तालुक्यातील राजकीय ताकद निश्चितच वाढवली जाईल, असे या बैठकीवेळी भोसले यांनी सांगितले आहे. यावेळी किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीपआबा गिड्डे, माजी भाजपा तालुकाध्यक्ष अनिल लोंढे, अल्पसंख्याक मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष आजम मकानदार, प्राध्यापक राजाराम पाटील, धनाजी शिंदे, अभिजित शिंदे, सुमित कुलकर्णी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तालुकाध्यक्ष उदयराजे भोसले, भारतीय जनता पार्टी कवटेमंकाळ तालुकाध्यक्ष. आज आपल्या सर्व पत्रकारांना सांगण्यात आनंद होत आहे की कवटेमंकाळ तालुका भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीच्या जाहीर करण्याचा आजचा दिवस आहे. आज कवटेमंकाळ तालुका भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणी या ठिकाणी जाहीर करण्यासाठी आपण सर्वजण आलात. अखंड भारत देशामध्ये आणि जगामध्ये एक नंबरचा पक्ष असणारा भारतीय जनता पार्टी या पक्षाच्या मधील संघटनात्मक रचनेमध्ये मधल्या काळामध्ये आपण पाहिलं की सर्वत्र सभासद नोंदणी घेण्यात आली. ती कवटेमंकाळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ आणि सर्व जुन्या कार्यकर्त्यांनी, नवीन कार्यकर्त्यांनी मिळून मोठ्या प्रमाणात या तालुक्यामध्ये सभासद नोंदणी केली. त्यामध्ये या तालुक्यात काम करणाऱ्या ग्रामीण तळागाळातल्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. सक्रिय सभासद असू दे आणि सर्व नोंदणी अखंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्या कवटेमंकाळ तालुक्याची नोंदणी उच्चांकी झाली. याची दखल संपूर्ण राज्यातील नेते मंडळींनी घेतली. त्यानंतर तालुकाध्यक्ष पदाची निवड झाली, जिल्हाध्यक्ष पदाची निवड झाली आणि आज राज्याचे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे आदरणीय जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा महाडिक आणि सर्व जिल्ह्यातील नेते मंडळी, सर्व जिल्ह्यातील कोर कमिटी, आमचे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा यांच्या सूचनेप्रमाणे सर्वत्र कार्यकारिण्या जाहीर करण्याचा आजचा दिवस आहे. आज आपल्या समोर कवटेमंकाळ तालुक्यातील आम्ही सरचिटणीस 2, उपाध्यक्ष 6, त्याचबरोबर सर्व प्रकारचे मोर्चे, युवा मोर्चा, महिला मोर्चा, ओबीसी मोर्चा, त्याचबरोबर अल्पसंख्याक मोर्चा, एससी मोर्चा, सर्व प्रकारचे मोर्चे या ठिकाणी, त्याचबरोबर प्रकोष्ठ, सर्व प्रकारचे सेल कार्यकारिण्या या ठिकाणी आपल्या समोर जाहीर करत आहोत. प्रथम राष्ट्र, नंतर पक्ष आणि परत स्वतः कार्यकर्ता या भावनेतून भारतीय जनता पार्टी आज संपूर्ण देशभर आणि संपूर्ण राज्यामध्ये काम करत आहे. आज हे काम करत असताना आज कवटेमंकाळ तालुक्यामधील कार्यकर्त्यांनी देखील पक्षाचं नाव, पक्षाने केलेली धोरणं तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम करावं. त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, त्या ताकदीनं भारतीय जनता पार्टी म्हणून तालुक्यामध्ये एक नंबरचा पक्ष म्हणून काम करावं, अशा मी त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. आज सर्व प्रकारचे मोर्चे, सर्व प्रकारच्या जिल्ह्यातील, तालुक्यातील कार्यकारिणी आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष यांच्या सांगण्याप्रमाणे, आज आमच्या प्रदेशाध्यक्षांच्या सर्व नेत्यांच्या सूचनेप्रमाणे आज तुमच्या समोर आम्ही आज मांडत आहोत. ठिकाणी काम करत असताना पक्षाच्या वतीनं जे काही कार्यक्रम राबवण्यासाठी दिलेले आहेत, त्यामध्ये रक्तदान शिबिर देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त मोठ्या प्रमाणात साजरं करण्यात आलं. त्यामध्ये देवाभाऊंच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नेते संदीपआबा गिड्डे यांच्या वतीनं बैलगाडी शर्यत्या मोठ्या प्रमाणात यामध्ये तालुक्यामध्ये घेण्यात आल्या. त्या निमित्तानं पालकमंत्री जयाभाऊ गोरे, या ठिकाणी ग्रामविकास मंत्री यांनी ही निधीची घोषणा केली आणि कवटेमंकाळ तालुक्यामध्ये इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा ताकदीनं जास्तीत जास्त निधी देण्याचं आश्वासन या ठिकाणी सर्वच नेत्यांच्या वतीनं, जिल्हाध्यक्ष, पालकमंत्र्यांच्या आणि सर्वच नेत्यांच्या वतीनं या ठिकाणी तालुक्याला देण्यात आलेला आहे. तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं, तालुक्यातील विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी जो काही मधल्या काळामध्ये आमदार नसताना या तालुक्यामध्ये विकास रखडला गेलेला आहे आणि
बऱ्यापैकी या ठिकाणी कामं रखडलेली आहेत, ती कामं ताकदीने करून जास्तीत जास्त या तालुक्याला निधी देण्याचं आश्वासन या ठिकाणी आपल्याला जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी, पालकमंत्र्यांनी, राज्यातील नेत्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचं कार्यालय या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये सर्व नेत्यांची तारीख घेऊन मंत्री महोदयांची, पालकमंत्र्यांची मोठ्या प्रमाणात या कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी आम्ही करणार असून त्याचबरोबर ही जी काही कार्यकारिणी जाहीर केलेली आहे त्या कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्र देणं, त्याचबरोबर या ठिकाणी निवडीची पत्र देऊन त्यांचा सन्मान करणं आणि येणाऱ्या काळामध्ये निवडणुका ताकदीनं लढण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी मेळावा घेण्याचं या ठिकाणी पुढील महिन्यामध्ये नियोजन आहे. भारतीय जनता पक्षातील संघटन पर्व हा जो काही कार्यक्रम असतो तर त्याच्यामध्ये प्रथमतः सदस्य नोंदणी अभियान आणि त्यानंतर सक्रिय सदस्य आणि सक्रिय सदस्यांच्या नंतर मंडल अध्यक्षांची निवड झाल्यानंतर कवठेमंकाळ मंडलचे मंडल अध्यक्ष उदयराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आता कार्यकारिणी विस्तार जो आहे तो आज पार पडला आणि एकूण 60 लोकांची कार्यकारिणी जी आहे पदाधिकाऱ्यांची ती आज घोषित केलेली आहे. आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व नवनिर्वाचित जे काही नवनियुक्त पदाधिकारी आहेत तर त्यांना शुभेच्छा देतो. येणारा काळ हा भारतीय जनता पार्टी जसं देशामध्ये राज्यामध्ये मोठा भाऊ आहे तसंच जिल्ह्यामध्ये देखील मोठा भाऊ त्या ठिकाणी दिसेल आणि तीच भूमिका जी आहे ती कवठेमंकाळ तालुक्यात देखील मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आपल्याला दिसेल. त्यामुळे प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी देखील आपापल्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या जबाबदाऱ्या पार पाडण्याची गरज आहे आणि पक्षाला येणारे जे काही निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर जे काही सगळे कार्यक्रम आहेत तर त्या कार्यक्रमामध्ये हिरिरीनं भाग घेऊन सगळ्या उपक्रमांना यशस्वी करण्यासाठी आज पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नवीन जबाबदारीसाठी येणाऱ्या काळामध्ये कुठलीही काही त्यांचा प्रश्न असेल तर त्याच्यामध्ये आम्ही त्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांच्या सोबत आहोत. नमस्कार, मी अनिल लोंढे, भारतीय जनता पार्टीचा गेले 30-32 वर्ष काम करतोय. आज मला आनंद होतोय की भारतीय जनता पार्टी कवठेमंकाळ तालुक्याची आज कार्यक्रम जाहीर होताना आपण सर्वजण उपस्थित आहात. मी सर्वांचं स्वागत करतो. जगातली सर्वात सदस्य संख्या जास्त असलेली भारतीय जनता पार्टी ही एकमेव पार्टी आणि त्या पार्टीचा मी एक भाग म्हणून गेली 32-35 वर्ष काम करतोय. आपण सर्वजण त्याला साक्षीदार आहातच. आणि आज भारतीय जनता पार्टी कवठेमंकाळ तालुका अध्यक्षपदी आदरणीय आमचे मित्र तरुण उदयराजे भोसले यांची निवड पक्षाच्या नेतृत्वाने केली आणि या कवठेमंकाळ तालुक्याला एक आश्वासक चेहरा या भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. आज उदय आपले कार्यकारिणी जाहीर करताना आम्हाला आनंद होतोय की या कार्यकारिणीमध्ये त्यांनी सर्व घटकांना सामावून घेऊन मग त्यात आमचे जुने मित्र मिलिंद कोरे, संदीप बाबा गिड्डे आणि या तालुक्यातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठ जे भारतीय जनता पार्टीमध्ये अविरतपणे काम करतायत, जुने नवे या सर्वांना एकत्रित घेऊन ही कार्यकारिणी जाहीर केलेली आहे. ही कार्यकारिणी जाहीर करताना त्यांनी आम्हाला सर्वांना विश्वासात घेऊन आमच्या पुढे सगळे नावं ठेवून या नावातून ही कार्यकारिणी तयार केलेली आहे आणि ही कार्यकारिणी निश्चितच उदयराजे भोसले यांना त्याच्या पक्षवाढीसाठी आणि कवठेमंकाळ तालुक्यातील येणाऱ्या भविष्यातील सर्व निवडणुका भारतीय जनता पार्टी कमळ या चिन्हावर लढवण्यासाठी ताकदीनं उभा राहतील त्यांच्याबरोबर. आणि आम्ही ज्येष्ठ मंडळी त्यांच्याबरोबर आहे, ताकदीनं उभा राहू, त्यांना मार्गदर्शन करायला आहे आणि ते प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन आमच्याकडून घेतल्याशिवाय कुठलेही पाऊल टाकत नाहीत. मी त्यांना भारतीय जनता पार्टी कवठेमंकाळ तालुक्याच्या पूर्ण कार्यकारिणीला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि त्यांच्या हातून भारतीय जनता पार्टीचं जास्तीत जास्त काम राज्यात, देशात, सांगलीत आणि आपल्या तालुक्यात एक नावारूपाला येईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि मी त्यांना शुभेच्छा देतो.